पांडुरंग परमात्मा साक्षात विष्णू आणि या ठिकाणी रुक्माई माता संदेश देतात. किती भाग्यवान कोण असा भाग्याचा असेल ज्याला प्रत्यक्ष भगवंतांनी जवळ धरावं. कारण आई बापांनी लहानपणी देहांत प्रायश्चित घेतलं. 6 वर्षाचे ज्ञानेश्वर महाराज, 4 वर्षाची मुक्ताबाई, आठवी पण धर्म मार्तंडाने सांगितलं देहांत प्रायश्चित घ्या. पण आपल्या मुलांच्या सुखासाठी देहांत प्रायश्चित स्वीकारलं महाराज कुणी? विठ्ठल पंतांनी. आपल्या 2 वर्षाच्या छोट्या चुमुकल्या मुक्ताला ज्ञानाला सोपानाला 6 वर्षाच्या ज्ञानाला सोडून शी आई देहांत प्रायश्चित घेते ना महाराज. काय सांगावं. अरे त्यांच्या जीवनामध्ये फक्त दुःख होत, सुखाचा लवलेस नव्हता. स्वतःचा मालक ग्रस्त बर का गेला, पण एकही क्षण डळमळीत नव्हता. जिने अविरत सेवा केली, पांडुरंग परमात्म्याला प्रसन्न केलं आणि सांगितलं देवा अरे कोण्या जन्मात माझं पाप आहे सांग. अरे ज्याच्या सोबत या जीवाची जन्माची संसाराची गाठ बांधली तो आज मला सोडून गेला. तू तरी सोडू नको. त्या ठिकाणी रोज यावं आणि पिंपळाची पूजा करावी आणि वटवृक्षाखाली बसलेल्या साधूंनी आशीर्वाद दिला. अष्टपुत्र सोबत श्रीपाद स्वामी सांगतात माते तुला माझा आणि त्या आशीर्वादाचा परिणाम सेवेचं फळ म्हणून 4 भावंड विठ्ठलपंत आणि रुक्मिणीच्या या दाम्पत्याला माऊलीच्या पोटी आले. रुक्माई मातेला आनंद झाला आणि म्हणते धन्य ती माता आहे जिच्या खुशीमध्ये असा ज्ञान या विश्वाला सुख देणारा महाविष्णूचा अवतार असणारा ज्ञान प्रगटला म्हणून आनंद झाला. आणि ते आज समाधिस्थ होतात सर्व साधू संतांच्या समक्ष. खूप आनंद वाटला सर्वांना. सर्वांच्या डोळ्यामधून अश्रू वाहू लागले. कारण आज माझा ज्ञान समाधिस्थ होणार आहे. आजपासून माझ्या ज्ञानाचं दर्शन होणार नाही. मला ज्ञानाचं बोलणं होणार नाही. निवृत्ती दादा व्याकुळ झाले, वाचा पांगुळ झाली, दृष्टी स्तब्ध झालेली आहे. आणि सोपान काकाला तर काही कळत नाही. सर्व साधू संतांनी 4 भावंडांना सावरण्यासाठी आतोनात प्रयत्न केले. जिथं प्रत्यक्ष पांडुरंग परमात्मा सुद्धा अरे विश्वाचा मालक ज्याचं एक वृक्षासाठी ज्याच्या सत्तेशिवाय चालत नाही असा पांडुरंग परमात्मा का अरे आज विश्वातलं ज्ञान मावळलं चाललंय. माझा माऊली आज समाधीस्थ होते. उद्यापासून मी कुणाला बोलावं? कारण माझ्या ज्ञानामुळं खूप मला आनंद मिळत होता. अरे मी या ठिकाणी पंढरपूरला खूप सुखी राहिलो. अलंकापुरामध्ये या ठिकाणी थांबून सर्व विश्वाला ज्ञानदान करत होता. आणि अशा माऊलीच्या सोहळ्यात उपस्थित सर्व साधू संत आपल्या नजरा तटस्थ. माता रुक्मिणी या ठिकाणी पांडुरंग परमात्मा दोन्ही कर धरलेले आहेत. कोणाचे? ज्ञानदादा छोट्या छोट्या पावला
त्या धरणी मातेला वंदन केलं ज्ञानदादानं. आई बाळ, खूप या लेकराला प्रेम दिलं, तूच सांभाळीस, तूच माता झालीस. ज्या आनंदीनं, ज्या ज्ञानेश्वरांना, ज्या भावंडांना महाराज आळंदी बाहेर काढलं आणि सर्व भावंड त्या इंद्रायणीच्या तटावर या भूमीच्या कुशीमध्ये उघड्या, छत नाही, कोणी जवळ नाही, पोटात अन्न नाही, अशा अवस्थेत त्या सिद्ध बेटामध्ये महाराज, जिथं पशु पक्षी कुठल्याही जीवाचं वास्तव नाही, घनदाट जंगलामध्ये हिंसक पशु प्राणी आणि सर्व धर्म मार्तंडाने समाजातून बहिष्कृत केलं महाराज. आणि चारी बाहुंड या ठिकाणी इंद्रायणीच्या तटावर छोटस कुटिया केलं आणि राहिले महाराज. पण समाजाला दया आली नाही. समाज त्या चारी भावंडाला अन्न करून ज्यांनी आपली साधना पूर्ण केली आणि तेच ज्ञानदादा आज समाधीत पोहोचत आहेत. पूर्ण आळंदीला ही बातमी कळालेली आहे. पूर्ण आळंदीकर, पूर्ण पैठण या ठिकाणी आपेगाव सर्व पाहुणे रावळे सर्व जमा झालेले आहेत. ज्ञानदादा सर्व साधू संतांना हात जोडले, भूमी मातेला नतमस्तक झाले. आई, तू मला आपल्या कुशीमध्ये किती सांभाळलं बरं. कोण होता आम्हाला पाहणारा? तूच माझी माता, तूच माझा पिता, बहीण बंधू चलता तुझी माझा. जेव्हा भूक लागावी तेव्हा त्या आईला सांगावं, माते तूच. आणि ती भूमी माता चार भावंडांना सांभाळ केला आणि ती माता दाय दाय रडते. इंद्रायणी सुद्धा या ठिकाणा वाहताना स्तब्ध होते. तिला सुद्धा अश्रू अनावर झालेले आहे. अरे ही अवस्था कुणी भानावर नाही. पांडुरंग परमात्म्याने उजव्या हाताला धरलेला ज्ञानदादाच्या आणि डाव्या हाताला माझे नामदेवराय आणि वर्णन करतात समाधी सोहळ्याचं की आज माझा ज्ञानदादा समाधीस्थ होतोय. छोट्या छोट्या कोमल पाय हळवारपणे या ठिकाणी माऊली उचलत उचलत त्या विवराकडे निघालेले आहेत. सर्व या ठिकाणी जमलेला मेळा धसधसा रडतोय. आलेल्या प्रत्येकाला अनावर झालं. अरे ज्ञान राज माझी योगियाची मावली, काय सांगावं. मुक्ताबाईला सुद्धा अनवार झालं. दादा अरे किती दुःख केलंस. या जीवाला आज त्या ज्ञानाची गरज होती. सर्व समाज आज ज्ञानी झाला. अरे आज गुणगान करण्याचा वेळ आणि तू समाधिस्थ झाला होतोस. या विश्वाचा निरोप घेतोस. माऊली पांडुरंग परमात्म्याला नमन केलं आणि ज्ञानदादाकडे गेलेले आहे. ज्ञानदादा निवृत्ती दादाकडे चालले. दृष्टी ज्ञानदादाची दृष्टी निवृत्ती दादाकडे पडली. पाहिलं की निवृत्ती दादा भानावर नाही. ज्याची वृत्ती अगोदरच निवृत्त झालेली आहे असा असणारा निवृत्ती दादा
ज्ञानदादा जवळ येत आहे, पण भानावर नाही. ज्ञानदादा जवळ गेले, टाळ वाजवा बारी. ज्ञानदादा जवळ गेले, कडकडून मिठी मारलेली आहे निवृत्ती दादाला. दादा, अरे माय नाही, बाप नाही, दोघेही लहानपणी गेले रे, पण तू मोठा भाऊ असून आईचं, बापाचं, भावाचं सर्व कर्तव्य पूर्ण केलास. आम्हाला कसली कमी पडू दिली नाही दादा. अरे तू कुठलं सुख नाहीस. तुझ्या बालपणामध्ये तुला बाप व्हावं लागलं, तुला आमची माय व्हावं लागलं, भाऊ व्हावं लागलं आणि सर्व कर्तव्य पार करावं लागले. दादा हात जोडले आणि ज्ञानेश्वर महाराज सांगतात, दादा शेवटचा निरोप आता काही तुला असल, मला उदार हात करताना माफ कर. महाराज वाचा पांगुळ झाली निवृत्ती दादाची. बोलणं झालं, डोळे दृष्टी नाही, हृदयी अवस्थाने या ठिकाणी माऊलीला आलिंगन केलं. मागणी घातली, दादा मला परवानगी द्या का माझं तुमच्या सेवेमध्ये समर्पित व्हावं. माझ्या जीवनामधला एक क्षण फक्त तुमच्या सेवेमध्ये जावा अशी मागणी घातली ज्ञानदेवानी. आणि दर्शन घेतलं, साष्टांग घातलं. या ठिकाणी आपल्या भावाचा निरोप घेतला. पुढे निघालेले आहे. दृष्टीला पाहिलं, सोपान काका दिसला. धावत पळत सोपान काका आले. दादा शरण पकडले. महाराज दादा सोडू नको ना आम्हाला. अरे जेव्हा निवृत्ती दादा त्र्यंबकेश्वराला हरवला, त्याची भेट नाही झाली, तूच सांभाळलं रे आम्हाला. तूच आई होतास, तूच बाप होतास, तूच आम्हाला भरवलंस. या ठिकाणी ज्ञान दिलं. आणि आज आपल्याला सुखाचे दिवस आले, आनंदाचे दिवस आले असताना समाधी सोडतोस. म्हणून सोपान काकाने आळवणी घातली. दादा नको जाऊ. देवरायाने उठवलं, सोपाना गईवरू नको. अरे आपला ज्ञानदादा सामान्य नाही. या विश्वाची माऊलीचं स्वरूप धारण करणारा ज्ञानदादा आज आई झालाय विश्वाची. आणि पहा, पांडुरंग परमात्मा आहे, रुक्माई माता आहे. आई साहेब सोपान काकाला समजून सांगितलं, सोपाना काळजी करू नको बाळा, अरे आम्ही आहे. आणि या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजाला साक्षात या विश्वाची आई असणारी रुक्माई मातेनं ताट ओवाळलेलं आहे. आरती लावली. ज्ञानदादा ओवाळण्यासाठी पुढे आलेले आहेत आणि डोळे भरून आले. रुक्माई माता म्हणते, ज्ञाना अरे रोज पांडुरंग परमात्मा पंढरपुरामध्ये तुझी आठवण करतो. मला रोज सांगतो, रुक्मा अगं आपलं लढी रोज या ठिकाणी आळंदीमध्ये कुतूहलानं या ठिकाणी समाजाला ज्ञान सांगतं. भावार्थ दीपिका सामाचा ग्रंथ ज्ञानेश्वरी प्रगट झाली. अगं जी गीता मी अर्जुनाला सांगितली, तीच गीता सोप्या भाषेमध्ये या विश्वाला माझ्या ज्ञानानं सांगितली. पहा, तेच रुक्माई माता या ठिकाणी ओळखतात. ज्ञाना अरे कशी दृष्टी लागली तुला. आणि या ठिकाणी ओवाळी पूर्ण केलेली आहे. आणि विवरामध्ये प्रवेश कुणाचा? ज्ञानेश्वर महाराजांचा. ठिकाणी माता रुक्मिणी वाडी ताटी, माता
वाढीसाठी विठोजी मने उघडी दृष्टी विठोजी मने उघडी दृष्टी तुझ मजा आहे नित्य भेटी तुझ मजा आहे नित्य भेटी समाधिस्थ करण्यासाठी सर्व साधू संत यांनी कर जोडलेले आहेत. सर्वांनी दर्शन घेतलं ज्ञानदादाचं आणि या ठिकाणी ज्ञानदादा आता प्रवेश करणार. या ठिकाणी सूर्य सुद्धा या ठिकाणी स्थिर झालेला आहे. विश्वातले सर्व 33 कोटी देव पुष्पाची वृष्टी करणार. हातामध्ये पुष्प घेऊन या ठिकाणी शब्द विमानाची दाटी पुष्पांचा वर्षाव स्वर्गाहून देव करीताती. आणि या ठिकाणी सर्व थांबलेले आहेत महाराज. आणि माऊली आता समाधीस्थ होणार. काय झालं म्हणतात त्यावेळेस, तव अंतरिक्ष गगनी तव अंतरिक्ष
निदान विठोबा गुण निदान विठोबा गुण निदान आणि या ठिकाणी सर्व पुष्पवृष्टी झालेली आहे आणि माऊली या ठिकाणी समाधीस्थ होण्यासाठी समाधी स्थळाकडे या ठिकाणी माऊलीचं प्रयाण झालेलं आहे. माऊलीला समाधीस्थ करण्यासाठी भगवंत आणि नामदेवरायांनी बिवरामध्ये जे या ठिकाणी समाधीस्थ निर्माण केलं होतं त्या ठिकाणी माऊलीला विराजमान केलेलं आहे. माऊली त्या ठिकाणी विराजमान झाले. पुष्प केले करण्यात आलेली आहे आणि माऊली आता समाधीस्थ होणार. जीवामधून एक वेगळी ऊर्जा आज लोप पावणार म्हणून सर्वांना दुःख होत होत. पांडुरंगाने सांगितलं की माझा ज्ञानदाता जरी समाधीस्थ होत असेल तर त्याचं ज्ञान मात्र या विश्वामध्ये प्रकाशित राहील, ज्ञान राहील म्हणून सांगितले. ज्ञान होई मुडा हाती मूर्ख त्या दगडा, ज्ञान होय अज्ञानाशी आणि आईसा वरिया स्वतःनी वर दिला. सांगितलं अरे माझ्या ज्ञानदाताची ज्ञानेश्वरी चंद्र आहे तोपर्यंत नाही, सूर्य चंद्र ज्ञानदेव दादा आहेत तोपर्यंत राहतील. कुठपर्यंत? यांना सुद्धा अस्थिरता दाखवली. पांडुरंग परमात्म्याने सांगितलं तुम्हाला सुद्धा ज्ञानदेवाला शरण जावं लागेल म्हणून आले. आणि या ठिकाणी आता पांडुरंग परमात्म्याच्या समक्ष ज्ञानेश्वर समाधीस्थ होतील. ज्ञानदेव म्हणे विठ्ठलासी, ज्ञानदेव म्हणे विठ्ठलासी, ज्ञानदेव म्हणे समाधान तुझी होती, समाधान तुझी होती, परी समाधी पाशी, परी समाधी तुझ पाशी, परी समाधी आधीन देवा, आधीन देवा, नलगे माझा मुक्ती, नलगे माझा मुक्ती, नलगे माझा चरणाची आरती थोर आरती, चरणाची आरती थोर आरती, तुझ्या चरणाची आरती न लगे माझा भुक्ती, न लगे माझा, न लगे माझा भुक्ती, न लगे माझा भुक्ती, पांडुरंग परमात्मा ज्ञानेश्वर महाराज सांगतात मी आज समाधीस्थ होतोय पण मला काही नाही लागणार. तुझी मुक्ती नको, तुझी भुक्ती नको, मला काही नको देवा. मग काय पाहिजे? मला फक्त ज्ञान पाहिजे. काय पाहिजे? विठोबा देवा, विठोबा म्हणे ज्ञान देवा, ज्ञान देवा, विठोबा म्हणे ज्ञान देवा, सागरानुभवा, ज्ञान सागरानुभवा, वचने विसावा, वचने विसावा, झाला परमात्मा सांगायले ज्ञान अरे मला आज विसावा मिळाला तुझ्यापाशी. कोणापाशी? माऊलीपाशी विसावा देवाला मिळालाय. शांतता तुझ्यामुळे लागली आहे म्हणून तू मागू नको मला. अरे मी मागतोय तुला. काय भाग्यवान असेल ज्ञानेश्वर महाराजांची वृत्ती.
काय भाग्यवान संत असतील जिथं देव हात जोडून मागणी घालायले ज्ञान मला काय पाहिजे ऐके चक्रवर्त ज्ञान चक्रवर्ती ज्ञान चक्रवर्ती परमात्मा म्हणाले ज्ञानेश्वर महाराजांना ऐक ज्ञान चक्रवर्ती ऐक ज्ञान चक्रवर्ती भूत ज्ञानाची मूर्ती परिपुससी ते आरते परिपुससी ते आरते ते कळली मग ते कळली माझ्या ते कळली मग ते काय सांगायचे पांडुरंग परमात्मा अरे ज्ञान तुझ्या मनामधली इच्छा मला कळाली रे आज काय इच्छा आहे पांडुरंग परमात्म्याला कळावं ज्ञानाला काय पाहिजे एक एक अनुभव कृपा एक एक अनुभव कृपा पद पदांतरे केला सोपा पद पदांतरी केला सोपा तरी त्यात माझी कृपा त्यात माझी कृपा आज सकाळ ही ओढली अरे ज्ञानदादा अरे तू जे केलास त्याच्यामध्ये माझी कृपा आहे अरे माझं अंतःकरण आज मोकळं झालं आईचं अंतःकरण जसं बाळासाठी मोकळं असतं ना तसं ज्ञानदादासाठी पांडुरंग परमात्म्याचं अंतःकरण मोकळं झालं आणि या ठिकाणी परमात्मा सांगतात अरे सकळ माझं अंतःकरण उदर माझं भरलेलं आहे माझी पूर्ण कृपा तुझ्यावर आहे ज्ञानदेवे चरणी मिठी ज्ञानदेव चरण मिठी मनेची पडली एकी गाठी मनाची पडी केदारी दृश्यादृश्ये झाली एकद्रष्टे दृष्टादृष्टे झाले दृष्टी प्रत्यक्ष भेटी विठ्ठलेसी प्रत्यक्ष भेटी विठ्ठलेश्वर. आणि या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज कुणी नाही विवरामध्ये आणि आमचे नामदेवराय वर्णन करायचे नामदेवराय म्हणतात काय दृश्य आहे अरे पांडुरंग परमात्म्यानं आलिंगन द्यावं मिठी महाराजाला कुरवाळावं आणि ज्ञानेश्वर महाराजाला जवळ धरलं आणि आपला हात पांडुरंग काढलेला आहे कर ठेवोनी पुरवाळे तर ठेवोनी पुरवावे ते पावली देशी ते पावली पांडुरंग परमात्म्यानं आपले दोन्ही कर महाराज दोन्ही कर बाहेर काढलेले आहेत आणि पांडुरंग परमात्म्यानं मिठी मारली ज्ञाना महाराज आई आपल्या लेकराला चुंबन घेते त्याला कुरवाळते जवळ घेते बाळा अरे किती गोडच माझं बाळ आहे म्हणून ज्ञानेश्वर महाराजांना जवळ धरलं कुरवाळलेलं आहे माथ्यावर हातला देवाने आणि या ठिकाणी या ज्ञानेश्वर महाराजांना त्या सिद्ध केलेल्या समाधी सिद्ध केली ज्ञानेश्वर महाराजांची कोण पांडुरंग परमात्म्यानं स्वतः हात लावले रुक्माई मातेनं त्या सिद्ध केलेल्या जागेला ओवाळलं महाराजांनी काय केलं ओवाळलं पंच आरती केली
का माझा ज्ञान आहे या ठिकाणी. म्हणून ज्या ठिकाणी चाललेल्या बसतो आपण त्या ठिकाणी पहिले नतमस्तक झालं पाहिजे. काय झालं पाहिजे? काय झालं पाहिजे? नतमस्तक झालं पाहिजे. आणि नंतर तो आनंद मिळतो समाधीचा. समाधीचं सुख घ्यायचं असं जी भूमी आहे तिला वंदन केलं पाहिजे. महाराजांनी या ठिकाणी वंदन केलं. म्हणे तुवा घेतले आळे, म्हणे तुवा घेतले आळे. महाराजांनी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त केली, देवा मला समाधीस्थ व्हायचंय. आणि सांगितलं पहा अरे रुक्माई मातेनं पंचारती ओवाळलेली आहे. आणि अशा ठिकाणी तेची ते पावले, तेची बीजे पावले, ते पावले, तेची बीजे पावले. आणि आयुष्यामध्ये जे अपेक्षा केला, आळवणी केली म्हणजे विचार केला, जगाला जे द्यायचंय त्याचा विचार तू केला आणि आज ते पूर्ण झाला. ज्ञाना काय झाला? आज पूर्ण झाला. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराज समाधीस्थ होतात आणि माऊलीला या ठिकाणी धरलेला आहे, समाधीच्या ठिकाणी नेलेला आहे आणि ज्ञानेश्वर महाराजांना त्या ठिकाणी बसवलेलं आहे. पुन्हा पांडुरंग परमात्म्यानं. आणि शेवटचं चरण आहे. चरण झाल्यानंतर पुंडलिक वर्णे होईल आणि सर्वांनी माऊलींना या ठिकाणी काय धारण केलेले आहे. माऊलीनं पांडुरंग परमात्मा हात जोडून पुढे उभा आहे, पाठीमाग उभा आहे. कारण आपणच देव होय गुरु. श्री गुरु सारिका असा पाठी राखा, इतराचा लेखा कोण करी. म्हणून पांडुरंग परमात्माच साक्षात माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आणि आपणची देव होय गुरु. देवाने पाठीमाग उभं टाकावं आणि ज्ञानेश्वर महाराजांनी पाचवी मुद्रा लावलेली आहे आणि ज्ञानेश्वर महाराज आता समाधीस्थ होणार. बाहेर गजर चालू आहे. ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानराज माऊली हो, ज्ञानराज माऊली, ज्ञानराज माऊली माझे ज्ञानराज माऊली. सर्व इस्रायली पासून सिद्धपेठापर्यंत नाशियाला जमली आहे. आणि इस्रायली का कणकण बोले ज्ञानराज माऊली, नाईन काट बोले ज्ञानराज माऊली. इस्रायली का कणकण बोले ज्ञानराज माऊली, नाईन कंकण बोले ज्ञानराज माऊली. ज्ञानराज माऊली माझी ज्ञानराज माऊली, ज्ञानराज माऊली माझी ज्ञानराज माऊली. कणकण बोले ज्ञानराज माऊली. नाईन कंकण बोले ज्ञानराज माऊली. चाललाय महाराज त्या ठिकाणी आणि पांडुरंग परमात्मा समक्ष पाठीमाग उभे. नामदादा या ठिकाणी वर्णन करत आहेत या सोहळ्याचा. बाहेर गजर चाललाय माऊलीचा आणि आकाशामधून पुष्पवृष्टी होते. खूप चांगलं दृश्य या ठिकाणी विश्वाला पाहायला मिळालं आज. आणि नामदेवराय वर्णन करतात. नामा उभा ते सनमो, नामा उभा से सन्मुख, ते सनमुख, नामा उभा से सन्मुख. ऐकता थोर दुःख, ऐकता दुःख, मने ज्ञानांजन मासू, मळे ज्ञानांजन माझे दुःख. मने ज्ञानांजन
न लगे भोके न लगे भोके अशा पद्धतीनं ज्ञानेश्वर महाराज त्या सिद्ध बेटामध्ये समाधीस्थ होण्यासाठी बसलेले आहेत. डोळे आपले नेत्र लावून घेतलेले आहेत. आपण 2 मिनिटं माऊलींच्या समाधी सोहळ्यानिमित्तानं 2 मिनिटं या ठिकाणी नेत्र आपणही समाधीस्थ व्हायचं आणि नंतर पुंडलिक वर्देमध्ये पुष्पवृष्टी होईल. पुंडलिक वरदे फेकू नका कुणी बी. भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज की. ज्ञानेश्वर महाराज की. ज्ञानेश्वर महाराज की जय. सब संतन की जय. हर हर महादेव.